संभाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर लावलेल्या वाहनाला जामर लॉक. प्रशासनाचा प्रतिसाद न मिळाल्याने वाहन चालकानं पेटवली स्वतःची कार. जिल्हा सत्र न्यायालयासमोर नो पार्किंग मध्ये वाहन लावल्यामुळे वाहतूक पोलिसांनी जामर लॉक लावलं. त्यानंतर अनेक वेळा विनंती करूनही लॉक न काढल्याने संतप्त झालेल्या वाहन चालकानं थेट आपल्याच वाहनाला आग लावल्याची धक्कादायक घटना आज रविवारी दुपारी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी एका वाहन चालकानं आपलं वाहन जिल्हा सत्र न्यायालयासमोर लावलं होतं. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियमभंग केल्याबद्दल वाहनाला जॅमर लॉक लावलं. लॉक लावल्यानंतर वाहन चालकाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर महापालिकेलाही फोन केला, मात्र कुठूनही प्रतिसाद न मिळाल्याने तो न्यायालयातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनंती करू लागला. तरीही काही वेळ कॉल लागल्याने संतापाच्या भरात वाहन चालकाने आपल्याच वाहनाला आग लावली. घटना घडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन जवानांनी तातडीने धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहन पूर्णपणे जळून खाक झालं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून वाहन चालकाविरुद्ध जाळपोळीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहन लावण्यासाठी योग्य जागा नसणं आणि नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद न मिळणं या दोन्हीही गोष्टींमुळे अशी टोकाची पावले उचलली जात असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. माझ्या गाडीला 2-3 दिवसांनी ट्रॅफिक कर्मचाऱ्यांनी आणि मनपा कर्मचाऱ्यांनी जामर लावून ठेवले होते. त्यामुळे मी स्वतः ही गाडी पेटवली आज. याचं फक्त जिम्मेदार ज्यांनी लावलं ट्रॅफिक कर्मचाऱ्यांनी, हे त्यांची जिम्मेदारी आहे. कारण 3 दिवसांना गाडी एकाच ठिकाणी त्यांनी उभी केली होती.